आज तर आमच्या बाबूने डायरेक्ट पेट्यावाली टोपी घातली आणि भाई आज एकदम तो कडक पण दिसत होता आणि हसत पण मस्त होता. दिवसभर मस्त त्याच्यासोबतच खेळत होती आणि आमच्या ताई आल्या मग काय घरचं काम ताईच सांभाळणार. आणि केतन पण आज एकदम महत्त्वाच्या कामाला बसला होता. तोपर्यंत मी इथे भांडे घासून घेतले, किचन साफ केलं. आमच्या आईला ना दिवसभर करमतच नाही, काय ना काय त्यांची छोटी मोठी कामं चालूच राहतात. इकडे ध्रुवी रेवानी पण मागच्या वर्षीच्या दिवाळीच्या फटाके सुद्धा काढले होते. निलेश दादा क्लिनिक मधून आले आणि त्यांनी खबर दिली की तुमची लाडकी बहिणीचे पैसे जमा होणार आहेत. आम्ही सगळ्या लाडक्या बहिणी पण एकदम खुश झालो. आता संध्याकाळी मस्तपैकी गाडी काढली आणि निघालो फिरायला. पण फिरत फिरत मी मावशींकडे चक्कर मारली. आता मी आलीच होती तर म्हटलं मच्छी पण घेऊन टाकू. 3 प्रकारच्या मच्छ्या होत्या, मी सगळ्या घेतल्या. आणि इकडे ना संध्याकाळच्या टायमाला सूर्य मावळताना खूप सुंदर असा व्ह्यू होतो. इकडनं ना जायचीच इच्छा होत. मच्छी घेतली आणि डायरेक्ट घरी दिली आणि घरून मारली मी कलटी आणि आली तंजीम काकाकडे. इथून घेतले वडापाव आणि आले विष्णू काकांकडे. इथं त्यांच्याकडची मस्त गरमागरम कॉफी पिल्ली, वडापाव खाल्ले आणि आईंचं चालू होतं मस्तपैकी मच्छी फ्राय करायचं काम. आणि आईच मस्त मच्छी फ्राय करतात हा मंडळी. आमच्या ताई आल्या नाही का, आमच्या घरामध्ये जरा खूप वेगळाच माहोल होतो. मस्त कॉमेडी चालते, गप्पा चालतात, मस्त थंडा आणला होता, सोबत जेवण केलं. नंतर परत आम्ही पोहोचलो होतो आईस्क्रीम खायला. इकडनं आईस्क्रीम घेतली आणि सिद्धा आलो पॉइंटला. इथे पण मस्त गार वारा चालू होता आणि खूप थंडीसारखी वाटत होती. मग इकडनं पण आम्ही कल्टी मारली आणि पोहोचलो सागरदादाच्या मेडिकलला. आता मला पाहिजे होत्या छोट्या मोठ्या वस्तू, मग काही त्या पण घेतल्या नाही तर थोड्याशा सागरदादासोबत गप्पाही मारल्या. इकडनं निघालो घरी जाण्यासाठी. तर मंडळी असा होता आजचा दिवस. चला मग पटकन चॅनलला फॉलो सबस्क्राईब करून टाका. बाय. आपण भेटू पुन्हा नवीन ब्लॉग.